ऐक काय रे? लागलं. कमू, सौरभ जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत कस्तुरी एकटी नाहीये. आणि सौरभच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी कशी चालवायची ते त्या कस्तुरीला बरोबर माहिती. सुरूला हॉस्पिटलला पाठवलंय मी. अगो बाई, ते बघ. बाई, हॉस्पिटल सोडून घरकामच करायला लागतो का काय आता? सौरभ, हॉस्पिटलमध्ये जाणार होतास ना तू? अगं हो, चाललोच आहे मम्मी. म्हटलास कस्तुरीचा पहिला दिवस आहे किचन मध्ये, थोडी मदत करू. आणि तू स्वयंपाक बनवणार तर ती काय करणार? हॉस्पिटलला जा, शरदराव आहेत तिची साथ द्यायला. अगं आज एक दिवस फक्त मम्मी. लग्नाच्या धावपळीत विसरलास वय? काय भाई, नाही तुमचं लग्न झालं हे ठीक आहे, पण या सगळ्या धावपळीत भाई पेशंट आहे हे विसरताय काय? मम्मी अहो असं कसं विसरू आम्ही? उलट आता घरातली सून म्हणून हीच सगळ्यात मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. आणि आज सगळं बाबांच्या आवडीचंच करते मी. काय खाणार आहेत वय ते? नाही, जरी खाऊ शकणार नसले तरी त्यांचे सेन्सेस तर जागृत आहेत ना. आपण काय बोलतोय, आजूबाजूला काय घडतंय हे सगळं त्यांना कळतं. अशा वेळेला त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या आवडीच्या पॉझिटिव्ह गोष्टी घडत राहिल्या ना तर ते लवकर बरे होतील. आता हे काय नवीन काढले? अगं ट्राय करून बघायला काय हरकत आहे मम्मी? कस्तुरी म्हणाली त्याप्रमाणे बाबांना सगळं कळतं आणि आपण जे करतोय त्याने नुकसान तर काहीच नाहीये. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या बाबांच्या रूम मध्ये गेल्यावर सांगतो. वा 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 वा, पण काय मस्त सुगंध येतोय भाजीचा. वा वा कस्तुरी, नवऱ्याच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातूनच असतो. चालू दे काय आहे, नवरा बायकोतलं प्रेम वाढतं नाही का कमू? म्हणजे तू कुठला मार्ग शोधला होता शरदरावांच्या हृदयात जायला? चला. बाबा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही लवकर आता कोमातून बाहेर या. बघा, कस्तुरी आपल्याच घरात आहे, आता ती इथेच असणार आहे. आपण आपल्याला आता काही गोष्टी कराव्या लागतील. आपल्या घरात आपण काही बदल घडवूया. कसले बदल? हे बघ मम्मी, आपण जे काही करणार आहोत त्यांनी बाबांना फायदाच होणार आहे. हे बघ, सगळ्यात आधी आपण प्रयत्न करू की आपल्या घरात सगळं पॉझिटिव्ह राहील. उद्यापासून सगळी गुंडगिरी बंद. बंद म्हणजे बंद. वसुलीसाठी, खंडणीसाठी कोणालाही घरी आणायचं नाही आणि कोणालाही फोनही करायचा नाही. भूतकाळाविषयी आपण बोलायला नको. जे झालं ते झालं. उद्यापासून आपण सगळ्यांनी सामान्य माणसांसारखं जगायचं. भगवी कापड घालून तीर्थयात्रेला जा एवढं सांगायचं राहिलं की? हे सगळं आपण बाबांच्या चांगल्यासाठीच करतोय ना. बाबांच्या चांगल्यासाठी का तुझ्या बायकोच्या? अगं पण मी पास झालं, आता कुणी बी मधी बोलणार नाही. हा इथं झोपलाय ना, तो भाई आहे भाई. अख्खी मुंबई नुसतं भाईचं नाव घेतलं ना तरी अशी थरथर कापती. आणि त्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे माझ्यापेक्षा जास्त दुसऱ्या कुणाला बी माहित नाही. आज या सगळ्यांमुळं आपली इज्जत आहे. जी माणसं आपल्याला सलाम ठोकतात ना ती माणसं आपलं चांबडं खायला येतील. आणि ये सासरी आलीस ना, सासरच्या लोकांप्रमाणे वागायचं. तिकडं तुझ्या घरी कशी राहायचीस ते सगळे बदल हितं करायचा प्रयत्न करायचा नाही. मी हाय तोपर्यंत नाहीच नाही.
मम्मी हे सगळं मी बोलतोय. बोलतोयस तू, शब्द तिचे, डोकं तिचं. बोलका भावला बनून राहिलाय नुसतं. मला एक सांग, हे सगळं करायला हरकत काय? अजिबात नाही. लई मनमानी सहन केली तुमची. आणि भाईला सुद्धा हे कधी बी पटलं नसतं. कदाचित त्यांना आवडलंही असतं हे सगळं. तुला कसं माहित रे? मी सिद्ध करून दाखवतो. कसं काय? बाबांना सगळं ऐकायला येतं, कळतं. त्यामुळे त्यांना जर माझं आणि कस्तुरीचं म्हणणं पटत असेल तर ते एखादी हिंट देतील. काय पोर खेळ लावलाय नुसता. नाही, तू बघ ना. बाबा, तुम्हाला जर माझं म्हणणं पटत असेल तर प्लीज एक हिंट द्या. आपल्या घराचं भविष्य आता तुमच्या हातात आहे बाबा. पास करा तुमची ही नाटकं. माझ्या बाईला हे सगळं काय पटलं असताना आतापर्यंत माझ्या बाईनं इथं डोळं उघडलं असतं. आता ठरलं, तू जे काही बोललायस ना त्यातलं काय बी बंद होणार नाही. बाबा, आज खरंच तुमची गरज आहे. मोठे घर बदलणारे, विचार बदलणारे. बाईला ओळखतं काय यांच्यातलं कोणी? भाईने डोळे उघडले. भाईने डोळे उघडले. बाबा, आपल्या बायकोमधून बाहेर ना. बाई, माझा बाई 15 वर्षानंतर माझ्या बाईनं डोळं उघडलं. बघ ना तुझी कामिनी, अजून मी तुझ्या समोर तशीच बसून आहे. भाई मी तुझी बहीण काला तुला भेटायला आले बघ. किती वर्ष असं बेडवर पडून राहणं. उठ उठ बाबा, उठ. तुम्ही प्लीज बाबांवर प्रेशर टाकू नका. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, बाबा हिंट देतील. त्यांनी हिंट दिली. माझ्या बाईला तुम्ही जे काही बदल करताय ना ते पटलेले नाहीयेत. कस्तुरीच्या बापाचं आणि बाईचं कधीच पटलं नाही, कधीच पटलं नाही. मग हे सगळं कसं काय पटल बाईला? आता कस्तुरीनं भाईच्या पायावर हात ठेवला आणि तेव्हाच भाईनं डोळे उघडले. मी बघितलं. कावळा बसायला फांदी तुटायला एक वेळ झाली आणि बाकी काही योगायोग आहे सगळा. कदाचित बाबांना सौरभचं म्हणणं पटलं असेल. शक्य नाही. या घरात ज्या पण पद्धती सुरू आहेत ना त्या भाईच्या पद्धती आहेत. मी स्वतः नवीन या घरात काय बी सुरू केलं नाही. जे काही चालतं ते भाई जसं चालवत होता तसंच. कशावर माझ्या भाईला तुम्ही केलेलं लग्न पटलं असेल? पटलंच असेल, कारण जेव्हा माझं आणि कस्तुरीचं लग्न ठरलं होतं मी बाबांना येऊन सगळं सांगितलं होतं आणि त्यांनी होकारही दिला होता मला. त्यांना जर पटलं नसतं तर त्यांनी हिंट दिली असती. आणि मला विश्वास आहे, बाबांचाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा या गोष्टीला पाठिंबा आहे. असं असेल
तर माझा पूर्ण विश्वास आहे की हे सगळं बंद करा असं माझा भाई कधी बी बोलणार नाही. एक मिनिट आपण काय करूया, उद्या भाई समोरच कौल लावूया. भाईच्याला हिंट देईल ना, तो म्हणेल तसंच वागायचं मग सगळ्यांनी यापुढे. चालेल. आता त्या कामिनीला मी सोडत नाही. कुठे निघाला तू? त्या कामिनीच्या घरी तिला दाखवून देतो मी आता हनुमंत लोखंडे काय चीज आहे ती. अहो असं डोक्यात राग घालून कसं चालेल? मग काय शांत राहू असं म्हणते का? शांत राहू अशा अपेक्षा आहे तुझी? आपली मुलीची बाजू आहे, असा तडकाफडकी निर्णय घेणं बरोबर नाहीये. बघ हे असे ह्या विचारानं हा असा घातक करतो आपल्यासाठी. प्रत्येक वेळेस मुलीच्या बापानं नमतं घ्यायचं असं कुठं लिहिलंय का? उलट ना अशा वेळेस ना माऊची बाजू घ्यायला पाहिजे. त्या कामिनीला कळू दे की माऊ एकटी नाहीये, तिच्या बरोबर हा तिचा बाप जिवंत आहे अजून. बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा ना. मी काय म्हणतोय, अहो सौरभ सर आहेत तिच्या बरोबर, तुम्ही नका काळजी करू. काळजी करू नको म्हणजे? काळजी करू नको म्हणजे? तळहातावरच्या फोडासारखं जपलंय मी तिला. आणि सौरभ काय करतो रे? सौरभ होताच ना तिथे, तरी तिच्या डोळ्यातून पाणी आलं ना. बाबा बघा मला माहिती आहे आता, पण आपली माऊ आहे ना खूप हुशार आहे बाबा, काहीतरी मार्ग काढेल ती. मार्ग मी काढलाय, मार्ग मी आधीच काढून ठेवलाय. मी आधीच सांगितलं होतं माऊच्या घराच्या दरवाजे माझ्यासाठी सदैव उघडे आहेत, आणि बंद केले ना तर फोडून आतमध्ये जाईल मी. बाबा तू माझ्या बरोबर चल. अहो बाबा तुम्ही शांत व्हा ना प्लीज. तुम्ही ऐका मी काय म्हणते, त्यांनी अचानक लग्न केलं म्हणून त्या मम्मी नाराज झाल्या असतील. नाराज नाही, याला नाराज होणं नाही म्हणत. ती ना माझा राग माझ्या लेकीवर काढते. हे बघ मी माझ्या लेकीला तिथं ठेवणार नाही. मी माझ्या लेकीला तिथं काही झालं तर ठेवणार नाही. हो काय बोलताय तुम्ही? आत्ता लग्न झालंय तिचं, लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील नाही ह्याची मला अजिबात पर्वा नाही. मी माझ्या लेकीला आताच घेऊन येणार, त्या सौरभला पण घेऊन येणार आणि त्याला इथं राहायला सांगणार. त्याने जर माझं ऐकलं नाही ना. काय बोलताय तुम्ही? काय बोलता म्हणजे मी काय हातावर हात धरून गप्प बसू का? माझ्या लेकीवर अन्याय होत असताना मी गप्प बसू? मी अजिबात गप्प बसणार नाही. ऐका ना, त्या मम्मीने माऊला काय केलं मग? काय करणार आहे ती? काय करणार आहे ती? अगं तिच्या नवऱ्याला घाबरलो नाही मी, आणि तिला घाबरणार आहे का? एका लेकीचा बाप काय करू शकतो ना, त्या कामिनी साठवला दाखवतो मी आता. शांत व्हा तुम्ही ना, आज नको उद्या जा. उद्या जा म्हणे. चल. प्लीज तुम्ही शांत व्हा. मी काय म्हणतोय, आपण दोघं उद्या सकाळी जाऊया ना. मी येतो तुमच्या बरोबर. पण तुम्ही आपण शांत बाबा व्हा, प्लीज शांत तुम्ही व्हा. आता प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही बसा बघू. प्लीज तुम्ही शांत बसा बसा, शांत प्लीज. बसा. आई तू पाणी घेऊन ये. शांत व्हा बाबा. माऊ सगळं व्यवस्थित आहे ना ग तिकडे? हो बाबा. अगं मग इतक्या रात्री फोन का केलास? सॉरी बाबा, झोपमोड झाली का तुमची? नाही ग, बोल ना तू. तुम्ही एवढा वेळ जागे कसे? माऊ आता डोक्याला तेल लावून द्यायला कोण नाही ना. झोप कशी येणार ना मग? बर तू तू व्यवस्थित आहेस ना? हो सगळं व्यवस्थित सुरू आहे. बर माऊ, ती बाई ती व्यवस्थित आहे ना? काही त्रास वगैरे? नाही अजिबात नाही. काही त्रास दिला तर सांगा. हो बाबा. माऊ तुझा आवाज ऐकला नव्हता ना, म्हणून झोप लागत नव्हती. आता लागेल बघ. आई आणि विजू कसे? हा आहेत, दोघे जागे आहेत. बाबा आई आणि तुम्ही पण झोपा आता आणि काळजी घ्या. बरं माऊ तू पण झोप आता, आपण सकाळी बोलू. ठेवते. गुड नाईट.
काका आजपर्यंत नर्स म्हणून अनेकदा तुम्हाला भेटले, तुमच्याशी गप्पा मारल्या, तुमची काळजी घेतली. आज पहिल्यांदा तुमची सून म्हणून तुमच्याशी बोलायला आले. आपण हॉस्पिटलमध्ये जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुम्हाला आठवतंय तुमची तब्येत किती बिघडली होती. तेव्हा मी तुमचा हात धरला आणि तुम्ही शांत झाला. कदाचित तेव्हापासूनच आपल्या नात्याला सुरुवात झाली असेल. तेव्हा तर तुम्ही कोण आहात मला माहितीही नव्हतं आणि मी कोण आहे हे तुम्हाला माहिती नव्हतं. काका तेव्हापासून काळजी घेते मी तुमची. नंतर माझ्या बाबांमुळेच तुमची अशी अवस्था झाली आहे कळल्यानंतर सुद्धा आपलं काय नातं आहे हे मला नाही माहिती अजूनही. सगळे म्हणतात की तुम्ही माझं ऐकता, मी काय बोलते ते तुमच्यापर्यंत पोचतं, तुम्हाला समजतं. पण काका तुम्ही माझंच का ऐकता? मला खूप नवल वाटतं या गोष्टीचं आणि त्याचं उत्तर मी अजूनही शोधते. हॉस्पिटलमध्ये काय किंवा या घरात आल्यानंतर काय, मला कधीही वाईट वाटलं, काही खटकलं तर मी सगळ्यात आधी तुमच्याशी येऊन बोलले. पण काका आज मला तुमची गरज आहे. या घरात पाऊल ठेवताना स्वतःला वचन देऊन आले की या घराची ओळख बदलून दाखव आणि ती संधी मिळतेय मला आता. तुम्ही साथ द्याल ना? नक्की. बाबा नक्कीच आपलं ऐकतील. कस्तुरी बाबांचे डोळे उघडले, पण आता मी वाट बघतोय खऱ्या अर्थानं त्यांचे डोळे उघडायचे. कमू, तू बोल. नाही पण यात एक अडचणी. भाईला फक्त हिचंच ऐकायला येते. आपण किती बी बोंबलो ओरडलो तरी सुद्धा भाई फक्त हिचंच गुणगुण ऐकतोय. माझ्याकडे एक उपाय. बाबांच्या मनात काय चाललंय हे आपल्याला ह्या मशीनवरनं, त्यांच्या हार्टबीट्सवरनं कळू शकतो. असं कधी आधी झाले वे? मला खात्री आहे बाबा आपल्याला ह्याच्यातनं नक्की सांगतील. मम्मी तुला जे काय विचारायचंय ते, आणि कस्तुरी तुला जे काय विचारायचंय ते, हे कस्तुरी तू बाबांना विचारू शकतेस आणि त्यानंतर जे काय आहे ते आपल्याला या मॉनिटरवर कळेल. ठीक आहे. कस्तुरी पहिला प्रश्न तू विचार. पहिला प्रश्न मला विचारायचा आहे. जमणार नाही. काय आधी तुम्ही सगळे प्रश्न विचाराल आणि नंतर सौरभ म्हणल जेव्हा माझी बारी येईल तेव्हा नको, आता बाईला लई त्रास होईल, आता त्याच्या डोक्याला त्रास नको देऊया, आणि मला माझा प्रश्न विचारताच येणार नाही. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. भूतकाळाविषयी काहीही विचारायचं नाही. मी असा प्रश्न विचारणार आहे ना, म्हणजे असा प्रश्न विचारणार आहे की त्याच्यानंतर कदाचित तुम्हा कुणाला बी प्रश्न विचारावे लागणारच नाहीत. ठीक आहे, काय प्रश्न आहे? घरातले सगळे निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे का? या घरामध्ये मी जो बोलन तो शेवटचा शब्द असेल, हा प्रश्न आहे माझा. मम्मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर बाबांनी नाही दिलं तर मग कस्तुरी प्रश्न विचारेल. काही बदल तर दिसत नाहीये. एक मिनिट, अजून प्रश्न कस्तुरीने विचारलेला नाहीये, कळलं का? काका या घरात मम्मी जे बोलतील तोच शेवटचा शब्द आहे का? मम्मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर बाबांनी नाही दिले, त्यामुळे आता कस्तुरी तू विचार.
काका माझा प्रश्न खूप सोपा आहे आणि मला खात्री आहे तुम्ही माझी साथ नक्की द्या. काका घरात गोष्ट सांगायची विसरलीस मी.